जय मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गेट ॲपवर. मित्रांनो, आपली अर्जुना 3.0 ची SSC जी 2026-27 साठी बॅच आहे. ती बॅच आजपासून स्टार्ट होते आणि आज आपण ना पूर्णपणे सुरुवात जी करणार आहे ते आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या सब्जेक्ट पासून म्हणजेच गणित पासून करणार आहे. आता या गणितचं आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बेसिकली अभ्यासक्रम बघायचा आहे. त्यासोबत आपल्याला कोणते कोणते टॉपिक आहेत, पॅटर्न काय आहे एक्झामचा, आणि आपली गणितला डिफीट करण्याची काय स्ट्रॅटर्जी असणार आहे याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे सगळे टॉपिक नंतर कव्हर करता येतील. ओके, तर चला मग जास्त न बघ करता स्टार्ट करूया. पण त्याच्या आधी जर तुम्ही अजून बॅच घेतली नसेल, ठीक आहे, कारण हा व्हिडिओ आपला ऍपवर तर लाईव्ह चालू आहे, तसंच युट्यूबवर पण येणार आहे. त्यामुळं जर अजून तुम्ही बॅच घेतली नसेल तर आपली SSC GD 2026-27 अर्जुना 3.0 बॅच, जी स्पेशली मराठी आणि हिंदी सोबत तयारी करणाऱ्या मुलांसाठी आहे, ती ऍपवर लाईव्ह आहे. ती तुम्ही जॉईन करू शकता. या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर ऑल सब्जेक्ट यामध्ये कव्हर केले जाणार आहेत तुमचे. याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे लाईव्ह लेक्चर होणार आहेत. तसेच तुम्हाला GK आणि हिंदीचे अगदी अपडेटेड आणि टॉप क्लास नोट्स मिळणार आहेत. त्यासोबत तुम्हाला प्रत्येक लेक्चरचे क्लास नोट्स मिळणार आहेत, PYQ प्रॅक्टिस सेट मिळणार आहेत आणि टॉपिक वाईज तुमचे टेस्ट होणार आहे. हे तर आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बॅच मध्ये तुम्हाला अगदी फ्री मध्ये फुल मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत. आणि त्यासोबत या बॅच सोबत तुम्हाला आणखी एक गोष्ट मिळणार आहे, ती म्हणजे अर्जुना, आपली जी अर्जुना 2.0 ची ओल्ड बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, ती बॅच सुद्धा या कोर्स सोबत तुम्हाला अगदी फ्री मध्ये मिळणार आहे. जर तुम्ही अजून आपली बॅच जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करा, ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर बघा, सगळ्यात पहिला समजून घ्या SSC GD चा पॅटर्न काय आहे, कारण कुठली गोष्ट तुम्हाला डिफीट करायची असेल ना तर त्याला पहिला समजून घ्यावं लागतं, ठीक आहे. त्यामुळे SSC GD चा पॅटर्न काय असतो बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की SSC GD ला सर मोस्टली 4 सब्जेक्ट असतात. कोणते? एक तर मॅथ्स असतो, रिझनिंग असतो, GS असतो, इंग्लिश किंवा हिंदी. दोन्हीपैकी आपण एक सब्जेक्ट चूज करू शकतो. म्हणजे आपल्याला एकतर इंग्लिश लँग्वेजचा पेपर द्यावा लागेल किंवा हिंदीचा द्यावा लागेल. आता बघा, सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक सब्जेक्टचे आपल्या इथे 20-20 प्रश्न बघायला मिळतात. असे एकूण आपल्याला 80 प्रश्न असतात आणि त्यासोबत प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा असतो. प्रत्येक सब्जेक्ट आपल्याला टोटल 40-40 मार्काचा असतो. टोटल आपले किती असतात? 160 मार्काचा पेपर असतो. आता याच्यामध्ये बघा, टोटल क्वेश्चन तर 180 झाले, टोटल मार्क तर 160 झाले. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा पेपर तुम्हाला फक्त 60 मिनिटात सॉल्व्ह करायचा. म्हणजे हे जे 80 प्रश्न आहेत, ते 80 प्रश्न तुम्हाला किती वेळेत अटेंड करायचे? तर 60 मिनिटात, म्हणजे एका तासात. आणि यासोबत आणखी एक बोनस काय तुम्हाला, की निगेटिव्ह मार्क आहे 0.25 च. म्हणजे तुम्ही एक प्रश्न जरी चुकीचा सॉल्व्ह केला, चुकीचा आन्सर सबमिट केला, तर तुमचे 0.25 मार्क कट होणार आहेत. हे निगेटिव्ह मार्किंग. आता तुम्हाला मी बॅच मध्ये पुढे सांगेनच या निगेटिव्ह मार्किंगचा पण आपण कशा पद्धतीने फायदा करून घेऊ शकतो, ठीक आहे. पण थोडक्यात इतकं समजून घ्या. आता सगळ्यात महत्वाची लाईन म्हणजे जो मॅथ्स आहे ना, तो सिलेक्शन मेकर सब्जेक्ट. असं मी का म्हणतो? मॅथ्सला सिलेक्शन मेकर सब्जेक्ट का म्हणतो? कारण का, जर तुम्ही पॅटर्न बघितला तर इझिली सांगतो तुम्हाला, हा जो रिझनिंग आहे, या रिझनिंग मध्ये ना थोडा जरी अभ्यास केला तर तुम्ही इझिली 36 च्या प्लस मार्क घेऊ शकता, ठीक आहे. हिंदी आणि इंग्लिश दोन्ही पैकी कुठलाही चूज करा, थोडा जरी अभ्यास केला तरी 40 पैकी 36 तर इझिली घेऊ शकता. 40 पण घेतात मुलं, ठीक आहे. जो मॅथ्स आहे, या मॅथ्स मध्ये जर तुम्ही मी शिकवत्याला जरी व्यवस्थित फॉलो केला, जे मी तुम्हाला शिकवतोय आणि ज्या प्रॅक्टिस सेट देतोय तितक्या जरी केला, तरी तुम्ही 40 आउट ऑफ 40 घेऊ शकताय, 40 पैकी 40 घेऊ शकताय. आणि आमच्या मागच्या बॅच मधून मुलांनी हे करून दाखवलंय, ठीक आहे. त्याच्यामुळं गणित हा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. पण जो GK GS आहे, इथं मुलं घडतात, ठीक आहे. GK GS मध्ये हार्डली 26, 27, 28 इथपर्यंत मुलांना मार्क पडतात. पण सर गणित हा सिलेक्शन सब्जेक्ट कसा? कारण का, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मुलं ना या 2 सब्जेक्ट मध्ये, रिझनिंग मध्ये आणि हिंदी मध्ये किंवा इंग्लिश मध्ये म्हणा, या 2 सब्जेक्ट मध्ये सगळेच स्कोर करतात, ठीक आहे. बऱ्यापैकी जो मुलगा अभ्यासाला सुरुवात केला, अभ्यास करून पेपर द्यायला चाललाय ना, तो इझिली या 2 सब्जेक्ट मध्ये
स्कोर करतो. इथं काय सगळ्यांचीच वाट लागणार आपल्याला माहित आहे. जीकेजीएस मध्ये सगळ्यांचीच वाट लागत असते काय, कारण जीकेजीएस कुठनं येऊन पडतं, कुठले क्वेश्चन येतात कोणालाही अंदाज नसतो. सिलेबस खूप वास्ट आहे. ठीक आहे, आणि तो पण अगदी व्यवस्थितपणे आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहेत. पण जो मॅथमॅटिक्स आहे त्याला चांगला स्कोर होतो, पण कधी जो मुलगा व्यवस्थितपणे स्ट्रॅटर्जीनं मॅथचा पूर्ण अभ्यास करतो, गणिताचा पूर्ण अभ्यास करतो, प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करतो, त्यालाच गणित मध्ये जास्तीत जास्त मार्क पडतात. आणि ज्याला या गणित मध्ये जास्तीत जास्त मार्क आहे त्याचं सिलेक्शन हे फिक्स असतं. तुम्ही जर मागचे सगळे रिझल्ट काढून बघितला, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत किंवा जे टॉपर आहेत त्यांचा जरी स्कोर बघितला तर गणित मध्ये त्यांचा स्कोर जास्त असतो. गणितचा स्कोर जर जास्त असेल तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे गणित हा सिलेक्शन मेकर सब्जेक्ट आहे आणि त्या गणितचा सिलेक्शन देणारा मास्टर तुमच्या समोर. ठीक आहे, गणित आपण असा शिकणार आहे ना, ज्याला गणित मध्ये काही येत नाही त्याला सुद्धा अगदी ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेऊन जायची जबाबदारी ही माझी आहे. पण फक्त काय करायचंय, सांगतो त्या पद्धतीनं या गणितचा अभ्यास करायचा. ठीक आहे, थोडक्यात हा असतो आपला एक्झाम पॅटर्न. आता आपल्याला कुठले कुठले टॉपिक स्टडी करायचे आहेत सर याच्यामध्ये, तर बघा गणित मध्ये आपल्याला गुणोत्तर प्रमाण अभ्यास करायचा आहे, मिश्रण करायचं आहे, भागीदारी, शेकडेवार. ठीक आहे, नफा तोटा, सूट, संख्या पद्धती. हे किती टॉपिक झाले तुमचे, 7 टॉपिक. ओके, बरोबर आहे ना. त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरळीकरण, लसावी मसावी, वेळ आणि कार्य, नळ आणि टाकी, सरासरी, वेगवेळ अंतर, नाव प्रवाह, क्षेत्रमिती, 2D आणि 3D दोन्ही येतं त्याच्यामध्ये, आणि घातांक. टोटल किती टॉपिक आहेत बघा, 7 दोन्ही 14, 14 आणि हे 5, 19 टॉपिक. ठीक आहे, हे 19 टॉपिक आपल्याला गणित मध्ये व्यवस्थितपणे अभ्यास करायचे. आता या टॉपिक मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचे जे टॉपिक आहेत, लक्ष द्या, तुम्हाला परफेक्ट करायचंय शेकडेवर. शेकडेवारी तुम्हाला अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत व्यवस्थित शिकायचं. त्यानंतर तुम्हाला परफेक्ट करायचं आहे गुणोत्तर प्रमाण, हा खूप महत्वाचा. त्यानंतर तुम्हाला शिकायचं व्यवस्थितपणे संख्या पद्धती. आता संख्या पद्धतीमध्ये तुम्हाला 2 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण शिकवतोय. कुठले, तर सगळ्यात पहिली सर युनिट डिजिट आणि दुसरे ती म्हणजे डिव्हिजिबिलिटी रूल्स. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो, डिव्हिजिबिलिटी रूल्स. ओके, ज्याला आपण विभाजतेच्या कसोट्या म्हणतो. या 2 गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हमखास प्रश्न येतात, अवघड जातात, पण तेच आपल्याला परफेक्ट करायचे आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला परफेक्ट करायचं आहे लसावी मसावी सोबत वेळ आणि कार्य सुद्धा, आणि वेगवेळ अंतर, कारण याच्यामध्ये पण भरपूर मुलं फसतात. आता इकडले टॉपिक सोडून द्या, पण हे जे 3 टॉपिक मी सुरुवातीला सांगितले, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी आणि संख्या पद्धती, हे 3 टॉपिक म्हणजे आपल्या एसएससी जीडी मध्ये गणिताचा बेस आहे. असं का म्हणतोय मी, कारण हे सगळे जे टॉपिक दिसत आहेत ना, या सगळ्या टॉपिक मध्ये भरपूर टॉपिक्स असे आहेत जे तुम्ही गुणोत्तराचा वापर करून, शेकडेवारीचा वापर करून आणि या 2 गोष्टींचा वापर करून सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे, या गणिताच्या जे अरण्य आहे, अभयारण्य, ठीक आहे, फॉरेस्ट आहे, या फॉरेस्ट मध्ये तुम्हाला जर वावरायचं असेल ना, या फॉरेस्टवर तुम्हाला राज्य करायचं असेल, तर या 3 वेपन्स आहेत. ठीक आहे, ही 3 शस्त्र आहेत तुमची, रेशो मेथड, पर्सेंटेज मेथड आणि युनिट डिजिट आणि डिव्हिजिबिलिटी नंबर सिस्टम मधलं. तर या 3 गोष्टी जर परफेक्ट केला तर तुम्हाला हे सगळे टॉपिक बाकीचे चिल्लर वाटायला लागतील. कारण यामध्ये आपण अशा ट्रिक शिकणार आहे, असे शॉर्टकट शिकणार आहे. तुम्ही शॉर्ट ट्रिक म्हणता ना, तर असे शॉर्ट ट्रिक आपण या 3 टॉपिक मध्ये शिकतोय, जे तुम्हाला हे सगळे टॉपिक अगदी इझिली कव्हर करायला खूप मदत करतात. त्यामुळं सगळ्यांनी लक्ष द्यायचं, हे 3 टॉपिक व्यवस्थितपणे करायचं आहे. हे 3 टॉपिक केला तर गुणोत्तर प्रमाणावरच मिश्रण डिपेंड आहे, भागीदार डिपेंड आहे, शेकडेवारीवरच नफा तोटा डिपेंड आहे, सूट डिपेंड आहे. ठीक आहे, त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज पर्सेंटेज वरच आहे, शेकडेवारीवरच आहे. सरळीकरण सिंपल असतं, खूप अवघड नाही. आपण बोर्डमास रूल वापरतो त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं. लसावी मसावी तुम्हाला व्यवस्थितपणे शिकावा लागेल, कारण लसावी मसावी मध्ये असे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला लसावी मसावीचे वाटत नाही.
ठीक आहे. पण लसावी मसावी शिकताना तुम्हाला या विभाजतेच्या कसोट्याचा असा वापर होऊन जातो, असा वापर आपण करायला शिकवतो, जेणेकरून लसावी मसावीच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला लसावी मसावी काढायची गरजच पडणार नाही. तुम्ही इझिली विभाजतेच्या कसोट्या वापरून हा टॉपिक क्लिअर करून टाकाल. त्यानंतर वेळ आणि कार्य मध्ये तुम्हाला पूर्णपणे लसावी वापरायचा आहे. ठीक आहे. आणि इथं सुद्धा तुम्ही रेशोचा वापर करू शकता चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. वेळ आणि कार्यामध्ये सुद्धा काही क्वेश्चन मध्ये रेशो गरजेचा आहे. त्यानंतर बघा, नळ आणि टाकी वेळ आणि कार्य केला की अगदी इझिली होऊन जाईल. सरासरी सोपा टॉपिक आहे, जर अभ्यास केला तर. केला नाही तर अवघड होणार आहे तुमच्यासाठी. वेग वेळ अंतर सगळ्यांना एसएससीजीडी मध्ये टॉपिक हा अवघड वाटतो. ठीक आहे. पण हा टॉपिक अवघड नाही, खूप सोपा आहे. फक्त तुम्हाला सूत्र माहित पाहिजेत. आणि वेळ आणि कार्य जसा आहे, सॉरी, वेग वेळ आणि अंतर जसा आहे तसाच नौका आणि प्रवाह आहे, वेगावर डिपेंड आहे. बरोबर ना. आणि याच्यामध्ये 3 फॉर्म्युला आहेत, ते 3 फॉर्म्युला तुमच्या डोक्यात फिक्स झालं तर हा टॉपिक संपतो. काहीच यामध्ये अवघड नाही. त्यासोबत क्षेत्रमिती 2D आणि क्षेत्रमिती 3D, ज्याला आपण मेन्सुरेशन म्हणतो. तर या दोन मधून ना एसएससीजी ला एक प्रश्न येतो. ठीक आहे. पण एक प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे हे दोन टॉपिक सुद्धा आपण अगदी बेसिक पासून शिकणार आहे. आणि किती बेसिक पासून शिकणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या युट्यूबवर क्षेत्रमिती 2D वर एक लेक्चर मी अपलोड केलेलं आहे काही दिवसांपूर्वीच. लय तर लय एक 10-12 दिवस झाले असतील. तर ते लेक्चर बघा. त्यावरून तुम्हाला कळेल की आपल्याला कोणत्या पद्धतीने हे दोन टॉपिक अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळणार आहेत. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक म्हणजे घातांकरणे. ठीक आहे. घातांकरणे खूप जास्त पण इम्पॉर्टंट नाही आहे, पण घातांकरणे जर एकदा शिकला तर त्याची मदत तुम्हाला यातल्या भरपूर टॉपिक्स मध्ये होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक सुद्धा मी शिकवणार आहे. ओके. तर हा झाला आपला सिलेबस. सर इतके सगळे टॉपिक आहेत, किती वेळ लागतो शिकायला? जास्तीत जास्त 2.5 ते 3 महिने. पण आपल्याकडे बघा टोटल 5 महिन्याचा वेळ. किती आहे? टोटल 5 महिन्याचा वेळ. बॅच लवकर चालू करण्याचं कारण हेच आहे की आपण ज्या वेळेला उतरणार आहे मैदानात त्यावेळेला आपली पूर्ण तयारी झालेली असली पाहिजे. त्यासोबत आपल्या शस्त्रांना पूर्णपणे धार लावलेली असली पाहिजे. मॉक टेस्ट मध्ये आपल्याला त्यांना पूर्ण रिफाईन करायचं आहे. मॉक टेस्ट सुद्धा आपल्याला द्यायचे, प्रॅक्टिस सेट सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यामुळं हा वेळ महत्वाचा आहे. या 5 महिन्यात अगदी आरामात, खूप पण तुमच्यावर मी बर्डन टाकणार नाही, खूप पण तुमच्यावर मी लोड टाकणार नाही, पण लोड न टाकता अगदी आरामात तुम्हाला हे सगळे टॉपिक आपण या 5 महिन्यात कव्हर करणार आहे. या 5 महिन्यातल्या 4 महिन्यातच, ठीक आहे, 4 महिने पण लागणार नाहीत, पण तरीही सांगतो अगदी आरामात जरी मी तुम्हाला सगळं शिकवलं, अगदी लहान लहान गोष्टीपासून जरी सुरुवात केली तरी 4 महिन्यात मी तुमचा पूर्ण गणित कव्हर करेन. आणि राहिलेला 1 महिना जो आहे तो पूर्णपणे तुमची प्रॅक्टिस घेतली जाईल, जेणेकरून तुम्ही अगदी परफेक्ट बनाल गणितच्या बाबतीत. ठीक आहे. आता बघा थोडक्यात याचं जे आपल्याला जे डिफीट करायचं आहे गणितला, ठीक आहे, या गणितला जे आपल्याला मार्ग पाडायचं आहे, या गणितसाठी ना काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, रियालिटी काय आहे या एसएससी ची गणित विषयाच्या बाबतीत, तर एकदम हार्श रियालिटी लक्षात घ्या. यामध्ये जे प्रश्न आहेत ना ते टफ नसतात, अवघड नसतात. फक्त काय आहे माहित आहे की स्पीड आणि कन्सेप्ट ह्या दोन्ही गोष्टींवर तुमची कमांड असली पाहिजे. ह्या दोन गोष्टी म्हणजे आपल्या पॉवर की. ठीक आहे. पॉवर की माहित आहे ना? पॉवर की माहित असेल सगळ्यांना, अशी एक की जी आपल्याला पूर्ण पॉवर देते. तर या दोन पॉवर की आहेत आपल्यासाठी, स्पीड आणि कन्सेप्ट. स्पीड तर तुमची प्रॅक्टिस मधून होणारच आहे, आणि कन्सेप्ट कन्सेप्ट जे आहे तुमची काय होते, बेसिक 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 मधून बिल्ड होत जाते. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला बिल्ड कराव्या लागतील आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार हे नक्की. क्लिअर आहे? आता बघा आपले गोल्डन रूल काय हे गणित परफेक्ट करण्याच्या बाबतीत. जर तुम्हाला स्पीड आणि कन्सेप्ट या दोन्ही गोष्टी बिल्ड करायच्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तर फॉर्म्युला रट्टा मारायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता भरपूर जे जे मी टॉपिक बघितले त्या सगळ्या टॉपिक मध्ये भरपूर क्वेश्चन असतात. ठीक आहे. आणि ते सगळे भरपूर क्वेश्चन जे आहेत ते फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह होतात, सूत्र वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, पण वेळेत सॉल्व्ह होणार नाही.
क्लिअरली सांगतो मी, तुम्ही टाइम मध्ये ते सॉल्व्ह करू शकणार नाही. तुमचं टाइम मॅनेजमेंट इथं फसू शकतं. त्यामुळं तुम्हाला महत्वाचं काय आहे, कन्सेप्ट समजून घे. कारण कन्सेप्ट समजून घेतला तर तुम्ही तिथे शॉर्ट ट्रिक्स वापरू शकताय आणि शॉर्ट ट्रिक्स वापरून अगदी काही सेकंदात तुम्ही आन्सर काढू शकताय. त्यानंतर सेकंड गोल्डन रूल काय आपला, तर रोज तुम्हाला 20 ते 30 प्रश्नांची प्रॅक्टिस करावी लागणार. बघा, तुम्ही जर डेली 30 प्रश्न प्रॅक्टिस केला आणि मी रोज लेक्चर मध्ये एक 20 प्रश्न घेतोय, डेली तुमचे किती झाले, 50 प्रश्न झाले. डेली किती झाले, 50 प्रश्न झाले गणिताचे. बघा, डेली तुमचे 50 प्रश्न झाले आणि हे 50 प्रश्न तुम्ही किती दिवस सॉल्व्ह करणार आहे, तर इथून पुढचे 5 महिने म्हणजे एक 150 दिवस धरा. कारण एका महिन्यात 30 दिवस आपण कन्सिडर करू. किती झाले, 15×5 = 75. 7,500 प्रश्नांचा तुमचा सराव झालेला असेल. आणि ज्या वेळेला तुमचा 7,500 प्रश्नांचा सराव होतो, त्यावेळेला परीक्षेत आलेले 20 प्रश्न तुम्हाला नगण्य वाटतील. ठीक आहे, काहीच नाहीत, ते झिरो आहेत आपल्या पुढं. ज्यावेळेला तुम्ही इतकी तयारी याची करून जाताय आणि ही तयारी आपल्याला या बॅच मध्ये 100% करायची. ओके, यानंतर बघा, आपली जी PYQ असणार आहे ते आपल्यासाठी आपलं सिलेक्शन बुक असणार आहे. आता आपण या बॅच मध्ये तुम्हाला SSC GD चे इथून माग जितके प्रश्न आलेत गणिताचे, ते टॉपिक वाईज, टाइप वाईज हे प्रॅक्टिस सेट मध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आपल्या मराठी भाषेत. ठीक आहे, आणि ते प्रॅक्टिस सेट जे आहेत ते सगळे PYQ ने भरलेले आहेत. तर ते प्रॅक्टिस सेट किंवा ते PYQ आपल्यासाठी सिलेक्शन बुकचं काम करतात. जर तुम्ही ते प्रॅक्टिस सेट व्यवस्थितपणे सॉल्व्ह केला, जर तुम्ही PYQ वर कमांड ठेवला, तर तुमचं सिलेक्शन हे कन्फर्म आहे. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या बॅच मध्ये जे वीक स्टुडंट आहेत, ठीक आहे, ज्यांना गणित माहित नाही, त्यांना सुद्धा आपण टॉपर बनवणार, ही गॅरंटी आपली. ठीक आहे, कारण का, ही बॅच पूर्णपणे स्ट्रॅटर्जीने सिस्टम रे रन होणार आहे. ओके, तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, SSC GD हा तुमच्या नॉलेजचा गेम नाही. मोस्टली सांगतो तुम्हाला, नॉलेज तर गरजेचंच आहे, पण हा जो गेम आहे, हा गेम आहे, हा गेम कशाचा आहे, तर टाइम मॅनेजमेंटचा. ही गोष्ट सगळ्यांनी लिहून घ्या, कारण हा जो गेम आहे ना, हा गेम आहे टाइम मॅनेजमेंटचा. प्रश्न तुम्हाला सोपे आहेत, पण योग्य टाइमात कव्हर करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 60 मिनिटे आहेत आणि तुम्हाला 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे, म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला 1 मिनिट सुद्धा मिळत नाही. एका मिनिटाच्या आतच तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल. म्हणजेच काय, तुम्हाला परफेक्टली टाइम मॅनेजमेंट जमायला पाहिजे. आणि टाइम मॅनेजमेंट कधी जमणार आहे, जेव्हा तुम्हाला या दोन गोष्टी अगदी परफेक्ट असतील, स्पीड आणि कन्सेप्ट. ओके, तर लक्षात ठेवायचं की हा जो पूर्ण गेम आहे हा टाइम मॅनेजमेंटचा आणि त्याच्यावर आपल्याला कमांड करायची. ओके, आता बघा, जर हे सगळं समजलं असेल तर आजपासून आपला गेम स्टार्ट होतो. आजपासून रोज रात्री, ठीक आहे, रोज रात्री 8 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असेल ऍप मध्ये, जे असेल गणिताचं. ठीक आहे, आणि त्यानंतर रोज सकाळी 8 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असेल आणि ते असेल रिझनिंगचं, बुद्धिमत्ताचं. बुद्धिमत्ता हा सिलेबस इझिली लवकर संपतो, 2 महिन्यात संपेल. त्यानंतर आपण दोन्ही टाइम गणितचे लेक्चर स्टार्ट करू, त्यासोबत रिझनिंगचे प्रॅक्टिस सेट सुद्धा सुरू करू. आणि तुम्हाला तर माहित आहे, जीके आणि हिंदी तर आपल्याला नोट्स मिळणार आहेत अगदी व्यवस्थितपणे, अगदी फोकस्ड वे मध्ये, एक्झामचा अप्रोच ठेवून. त्या जरी रोज 1 तास देऊन तुम्ही वाचत गेला, तरी तुमचा 5 महिन्यात अगदी व्यवस्थितपणे सिलेबस कव्हर होईल. ओके, तर जर तुम्ही अजून बॅच जॉईन केला नसाल तर ही बॅच जॉईन करा, कारण आता गेम स्टार्ट झाले. ओके, चलो बाय, भेटूया लेक्चर मध्ये.